हे देवा 16 सोमवार आज माझे पूर्ण झाले. आम्हाला जन्मजन्मी असाच नवरा भेटू दे. पुढच्या सोमवारी मी उद्यापन करून 500 लोकांना जेवण घालतो. जन्मजन्मी हाच नवरा मला भेटू दे. खूपच चांगला नवरा दिला देवा तू मला. खूपच चांगला नवरा दिला. एवढा असाच बैल नवरा मला देतो. हाच नवरा मला जन्मजन्मी देतो देवा. हा खावा ते पोरं कल्ला करतात. हा करते ते पोरं. आजी हा ऐकते का हा आजी? आज नाही का माझे 16 सोमवार पूर्ण झाले. पुढच्या आठवड्यामध्ये उद्यापन करायचं आपल्याला. मी देवाल्याशी बोलली का 500 लोकांना आपल्याला पुढच्या आठवड्यात जेव घालायचा आहे. 500 लोकांना घालायचं ना. घालून टाकून काय मोठी गोष्ट आहे. बरं मग आता 500 लोकांना जेव घालायचं आहे पुढच्या सोमवारी आपल्याला. मी पुन्हा एक गोष्ट देवाला बोलली. काय म्हणलं? देवाले म्हणलं 7 जन्मी नाही का मला हाच नवरा भेटावं म्हणलं. असं तुला पक्क म्हणलं का? हो हो पक्का म्हणलं. हो जी. 2 मिनिटच थांब, मी आत्ता आलो. बरं काम आहे थोडं. हा देवा तेव्हा तिनं जे बी मागलं ते तिने काही देऊ नको. तिनं 500 लोकांना म्हणलं ना, मी 1000 नाही 2000 लोकांना जेव चारतो, पण तिची इच्छा पूर्ण तू करू नको. ह्या एकाच जन्मामध्ये मी एवढं परेशान झालो, सतावलो, जीव देवशा वाटते मला. 7 ना 8 जन्म तिच्यासोबत काढून तर काही फायदाच नाही होईल माझ्या जीवनाचा. तू मला डुकराच्या पोटी जन्म दे, डुकरीन दे एखादी बायको, नाही तर गदी दे, पण हिले माई बायको बनवून डबल नको देव देवा. तिची इच्छा पूर्ण नको करू. मी तो नाही सत्काराचं जेवण देतो बढियापैकी. मग इच्छा पूर्ण कर देवा. कुठे गेलते तुम्ही? अहो देवाला पाया लागायला गेलो होतो. तुला मागितलेलं वरदान देवान तुला दिलं पाहिजे म्हणून मी देवाला डबल सांगून आलो. आणि आता आपण 500-1000 लोकांना नाही 2-3 हजार लोकांना जेवण चालू बढियापैकी. खुश झाली का नाही तू? हा मी देवाला तसंच म्हणलं.